गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या सत्रामध्ये आपण 10वा श्लोक घेतला होता गीतेचा 12व्या अध्यायाचा. आपण त्याच्या पुढे आता सुरू करायचा प्रयत्न करू. सो लेट मी शेअर माय स्क्रीन हिअर. सो वी वॉन्ट टू गेट इन टू फर्स्ट. ओप्स, कसं काय मला हे करता येईल? होल्ड ऑन फॉर अ सेकंड. If I share my screen, I should be able to share the screen I want, right? So let me try to adjust this once again. Share screen. Okay. So I'm going to share the screen of Prabhupada, Aple Guru. So let's get into. Okay. Chapter 12, verse 11. It says, अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. याचा अर्थ हा आहे की इफ हावेवर यू आर अनेबल टू वर्क इन दिस कॉन्शियसनेस ऑफ मी, देन ट्राय टू ॲक्ट गिव्हिंग अप ऑल रिझल्ट्स ऑफ युअर वर्क अँड ट्राय टू बी सेल्फ सिच्युएटेड. म्हणजे जर तुला माझी भक्ती करता येणं शक्य नसेल तर तू आता कर्म कर आणि तुझं जे सगळं कर्म आहे ते सगळं कर्म आणि कर्मफळ हे तू मला अर्पण कर. सो दिस इज व्हॉट ही सजेस्ट. त्याच्यासाठी विनोबा काय म्हणतात या श्लोकासाठी? ते म्हणतात की न घडे हे असे कर्म योग माझ्यात साधुनी तरी सर्वची कर्माचे प्रयत्ने फळ सोड तू. न घडे हे असे कर्म कुठले? याच्या आधीचं काय सांगितलं होतं की अभ्यासही नव्हे साध्य तरी मत्कर्म आचरी मिळेल तुझ ती सिद्धी मत्कर्म ही करून या, हे सांगितलं होतं ना याच्या आधी. तर अभ्यासही नव्हे साध्य, तुला जर अभ्यास साध्य नसेल तर तू भक्तीमध्ये ये, माझ्यासाठी सगळं कर्म कर, म्हणजे मग तुला ती सिद्धी प्राप्त होईल. सिद्धी म्हणजे काय? मोक्ष प्राप्त होईल. आणि असं जर कर्म माझ्यामध्ये योग साधूनी घडत नसेल तरी सर्व कर्माचं फळ सोड. म्हणजे जस्ट कीप डुईंग युअर ॲक्शन बट डोंट वरी अबाउट द रिझल्ट्स. कारण की दोज रिझल्ट्स आर गोइंग टू हॅपन अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कर्मा. त्याच्यावर तुझा काही अधिकार नाही. आपल्याला आधीच सांगितलं ना दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतानी की आपण कर्म करू शकतो, परंतु कर्माचं जे फळ आहे ते कर्माच्या सिद्धांताप्रमाणे लागू होणार आहे. आपल्या नियंत्रणाखाली नाही आहे ते. सो लेट मी सी इफ आय कॅन गेट मुक्तछंद नाव. मुक्तछंदामध्ये काय म्हणतात? जर हेही नसे शक्य तुझसी तू करावे नियंत्रित मनासी द्वैत त्यागुनी शरण ये मजसी सोडावे समस्त कर्मफलासी. म्हणजे अभ्यासाचं सामर्थ्य नसेल तर तू माझ्या हेतूनी कर्म कर, म्हणजे माझ्यासाठी कर्म कर, समस्त कर्म माझ्यासाठी कर, तेव्हा ध्येयसिद्धी होईल. पण ते जर नसेल जमत, ते शक्य नसेल तर तू नियंत्रित मन करून द्वैत त्यागून मला शरण ये, सर्व कर्मफळ सोड आणि ते सगळं मला अर्पण कर. इफ यू कॅन डू दॅट दॅट विल बी ग्रेट. तर वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात? नसे अर्जुना शक्यते एवढेही तरी ठेव ताबा मनाच्या वरीही समस्ता हि द्वैतासी सोडून देसी फला त्यागुनी सर्व कर्मा करीसी. सगळं द्वैत सोडून फळाचा त्याग करून सगळं फळ मला अर्पण कर. ते त्याग कर आणि तू मला शरण ये. आपल्या मनावर ताबा ठेव. पण हा ह्याच्यासाठी ज्ञानदेव महाराज काय म्हणतात बघूया. तुम्हाला दिसतंय ना आता हे ज्ञानेश्वरी 11वा श्लोक. तर मध्योगाचा आश्रय करून, म्हणजे मध्योगा म्हणजे मध्योग म्हणजे माझ्यासाठी उद्योग, म्हणून मध्योग. सो इफ यू डू एव्हरीथिंग फॉर मी, माझ्या ठिकाणी कर्माचा संन्यास करण्यास देखील जर तू असमर्थ असशील तर नियत चित्त होत जाता. अरे बापरे, हे मराठीचं ट्रान्सलेशन किती कठीण आहे. सर्व कर्मफलांचा त्याग कर. एनिवे, आपण ज्ञानेश्वर काय म्हणतात ते बघूया. ना तरी हेही तुझ नेदवे कर्म मज तरी तू गा बुझ पंडू कुमारा. अथवा हेही कर्म तुला मला देवत नसेल, म्हणजे मला अर्पण करवत नसेल, तर अर्जुना मी तुला पुढे सांगतो ते तू आचरण करणारा हो.
तर काय करणार आहो? बुद्धीची ये पाठी पोटी, कर्मा आदी का शेवटी, माते बांधणे किरीटी, दुवाड जरी. म्हणजे बुद्धीच्या मागे आणि पुढे आणि कर्माच्या आरंभी आणि शेवटी, हे अर्जुना, मला बांधणं तुला कठीण वाटत असेल. म्हणजे काय अभिप्राय असा की कर्माची प्रेरणा करणाऱ्या बुद्धीचा प्रेरक परमात्माच आहे असा विचार करणं हे बुद्धीच्या पाठीमागे परमात्म्यास बांधणं होय. आणि ते कर्म झाल्यावर परमात्म्यालाच अर्पण करणं योग्य आहे असा बुद्धीने निश्चय करणं, हेच परमात्म्याला बुद्धीच्या पुढे बांधणं होय. म्हणजे मागे कशामुळे बांधलं? की मला हे कर्म करण्यासाठी जी प्रेरणा मिळाली ती भगवंताच्या कृपेने मिळाली. म्हणजे आपण बुद्धीला आपल्या मागे, म्हणजे आपल्या मागे, कर्माच्या मागे बुद्धीनी परमात्म्याला बांधलं आणि नंतर कर्म झाल्यानंतर ते परमात्म्याला अर्पण करायचं. का बरं करायचं? कारण की हे परमात्म्याच्या कृपेनेच तर ह्या कर्माचं फळ मिळालंय ना. म्हणजे द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ माय ऍक्शन, द रिझल्ट्स ऑफ माय कर्म, माय कर्मफळ, हे कर्मफळ भगवंताच्या कृपेने आणि निसर्गाच्या नियमांप्रमाणेच मला प्राप्त झालेलं आहे. तर ते जर नसतं तर मला ते मिळालंच नसतं. त्यामुळे कर्माचं फळ मी सगळं भगवंताला अर्पण करायला पाहिजे. अशा प्रकारे बुद्धीच्या पुढे परमात्म्याला बांधायचं आहे आपल्याला. आणि हो, आणि काय की कर्म करण्याच्या अगोदर ज्या कर्तृत्वाच्या अभिमानाने कर्माला प्रारंभ होतो, म्हणजे मी करता, आय एम द डुअर, या अभिमानाने कर्माला प्रारंभ होतो ना, ते कर्तृत्व आपलं नसून खरोखर परमात्म्याचंच आहे अशा समजुतीने कर्म करायला लागणं, हे कर्माच्या प्रारंभी परमात्म्याला बांधणं होय. म्हणजे आपलं कर्म जे आहे ते आपलं नसून परमात्म्याचंच आहे या कर्तृत्वाच्या अभिमानाने कर्माला प्रारंभ होतो. ते कर्तृत्व आपलं नसून खरोखर परमात्म्याचं आहे असं अशा समजुतीने कर्म करायला लागणं, हे कर्माच्या प्रारंभी परमात्म्याला बांधणं होय. आणि आरंभलेल्या कर्मापासून मिळणारे फळ त्या कर्माच्या शेवटी परमात्म्याला अर्पण करणं, हेच कर्माच्या शेवटी परमात्म्याला बांधणं होय. म्हणजे काय करायचं की आपली बुद्धी पण परमात्म्याला बांधायची आहे आणि आपलं कर्म पण परमात्म्याला बांधायचंय, असं करायचं. सो बुद्धीनी परमात्म्याला कर्माच्या आधी आणि कर्माच्या नंतर आपण जर पक्क बांधून ठेवलं, तर काय होईल की ह्याप्रमाणे बुद्धीच्या आणि कर्माच्या अगोदर आणि शेवटी मला म्हणजे परमात्म्याला त्यात गोवणं, म्हणजे टू इन्क्लूड परमात्मा इन दॅट होल सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स, हे जर तुला कठीण वाटत असेल तर मग काय की तरी हेही असो, सांडी माझा अतिसो, परी संयतीसी बसो, बुद्धी तुझी. तर हे देखील राहू दे. माझ्याकरता कर्म करून मला अर्पण करण्याचा जो विचार सांगितला त्याविषयीचा आग्रहही एकीकडे राहू दे. परंतु तुझी बुद्धी कर्मफलाविषयी निग्रहयुक्त असू दे. म्हणजे तू आपल्या बुद्धीत कर्तृत्व मद आणि फलास्वाद घेऊ नकोस. कर्तृत्व मद म्हणजे अहंकार. कर्तृत्व मद म्हणजे कर्म केल्याचा अहंकार, म्हणजे कर्ता भावना, कर्ता भाव, मी कर्म करतो आहे अशी भावना, हे तू तुझ्या बुद्धीमध्ये घेऊ नको आणि फलास्वाद घेऊ नकोस. म्हणजे येस, तुम्हाला एखादं कर्म केल्यानंतर त्याचं फळ मिळणारच आहे, नाही असं नाही आहे. परंतु ते फळ माझ्या केवळ कर्मामुळे घडत नसून अनेक गोष्टी एकत्र येतात त्याच्यामुळे घडतंय हे मला माहिती पाहिजे. तर अशा प्रकारे समजा प्रत्येक कर्म मी बघितलं, प्रत्येक कर्माकडे मी बघितलं, तर मला असं लक्षात येईल की कर्माचं जे फळ आहे ते भगवंताच्या कृपेमुळेच तर मिळत आहे, नाही का? तर त्यामुळे ती भगवंताची कृपा असं समजून मी समजा ते फळ घेतलं, तर त्याच्यामध्ये फारसा आसक्त नाही होणार मी. तर तशा प्रकारे मला राहण्याची गरज आहे. आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे, तयांची तिये फळे त्यजितू जाय. आणि ज्या ज्या वेळी कर्मे घडतील त्या त्यावेळी त्यांची म्हणजे कर्मांची ती सर्व फळं तू टाकीत जा. म्हणजे त्या कर्माचं फळ मला
संकुचित स्वार्थबुद्धीने ग्रहण नाही करायचंय. अशा प्रकारे त्या कर्माचं फळ टाकत जा, म्हणजे डोंट बी अटॅच टू इट, और डोंट बी अननेसेसरीली इन्व्हॉल्ड इन इट, असं आहे. वृक्ष का वेली लोटती फळे आली, तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धे. झाडाला अथवा वेलीला आलेली फळं जशी ती झाडं व वेली टाकून देतात, त्याचप्रमाणे पूर्ण झालेली कर्मे तू टाकून दे. म्हणजे त्यांच्या फळांची आशा चित्तात ठेवू नकोस. ज्याप्रमाणे एखादं फळ पिकतं ना, त्याच्यानंतर ते फळ त्या झाडावरनं म्हणा किंवा वेलीवरनं गळून पडतं, त्याचप्रमाणे आपल्या कर्माचं फळ देखील आपल्यापासून गळून पडायला पाहिजे. परी माते मनी धरावे, का मज उद्देशे करावे, हे काही नको आघवे जाऊ दे शून्यी. परंतु मनामध्ये माझी आठवण करावी अथवा मला अर्पण करण्याच्या हेतूने कर्म करावं, हे काही नको, तर ते शून्यात जाऊ दे. तूही घेऊ नको आणि मलाही अर्पण करू नको, तर ते कर्म तसं रिकामा राहू दे. मनामध्ये माझी आठवण करावी किंवा मला अर्पण करण्याच्या हेतूने कर्म करावे, हे जर तुला करायचं नसेल तर काय, तर जाऊ दे, त्यालाही जाऊ दे. तूही घेऊ नको आणि मलाही अर्पण करू नको, तर ते कर्म तसं रिकामा राहू दे. मग काय करायचं की खडकी जैसे वर्षले, का आगी माझी पेरिले, कर्म मानी देखिले स्वप्न जैसे. किती छान. खडकावर पडलेला पाऊस किंवा अग्नीत पेरलेलं बी अथवा पाहिलेलं स्वप्न हे जसं व्यर्थ जातं, त्याप्रमाणे सर्व कर्मे व्यर्थमान. आता बघा की आपण जागृतावस्थेमध्ये जी काही कर्म करतो ना, त्या कर्मांची फळं तर आपल्याला जागृतावस्थेमध्येच मिळतात ना, नाही का? सो व्हॉट एव्हर वी एक्सपिरियन्स इन द वेकिंग एक्सपिरियन्स ऑर द वेकिंग वर्ल्ड, ऑल ऑफ दोज थिंग्स रिमेन इन द वेकिंग वर्ल्ड. आपण ह्या जागृतावस्थेमधल्या वस्तू किंवा जागृतावस्थेमधले अनुभव, अनुभव म्हणण्यापेक्षा वस्तू, वस्तू तर आपण काही स्वप्नात नाही घेऊन जाऊ शकत, अनुभव घेऊन जाऊ शकतो. म्हणजे जागृतावस्थामध्ये अवस्थेमध्ये जे अनुभव आपल्याला येतात, तसेच अनुभव आपल्याला स्वप्नावस्थेत मग पण येतात, नाही का? परंतु जागृतावस्थेमधल्या ज्या वस्तू असतात त्या आपण स्वप्नावस्थेत नाही घेऊन जाऊ शकत, आणि व्हाईस वर्सा. म्हणजे स्वप्नामध्ये समजा आपल्याला पैसे मिळाले खूप किंवा पैसे हरवले, तर आपण ते सगळं जागृतावस्थेमध्ये नाही घेऊन येऊ शकत. द ड्रीम मनी रिमेन्स इन द ड्रीम, इट कॅनॉट कम इन टू द वेकिंग. इन द सेम वे, आपल्याला जागृतावस्थेमध्ये जे काही उपलब्ध आहे आपल्या जीवनामध्ये, ते सगळं आपण इथून पुढे नाही घेऊन जाऊ शकत, नाही. त्याचप्रमाणे आपण जी कर्म इथे करतो ती सगळीच्या सगळी कर्म इथेच राहतील ना, किंवा कर्माचं फळ सुद्धा इथेच राहील, तर ती कर्म आपण नाही घेऊन जाऊ शकत. त्यामुळे त्याप्रमाणे सर्व कर्मे व्यर्थमान. म्हणजे कर्माचं जे फळ आहे, अर्थात जे कर्माचं फळ आहे, ॲज ए काय म्हणता येईल त्याला, ॲज अ सटल इम्प्रेशन, ते आपण घेऊन जाऊ पुढे. ॲज लॉंग ॲज वी कन्सिडर अवरसेल्स टू बी द जीव. जोपर्यंत आपण स्वतःला जीव मानतो आहोत, तोपर्यंत त्या कर्माचं जे फळ असतं ना, ते फळ सूक्ष्म रूपामध्ये, सूक्ष्म स्वरूपामध्ये, इन इट सटल नेचर, इट गोज विथ अस. आणि मग ते पुढच्या जन्मी केव्हा तरी इट विल फ्रक्टिफाय, त्याचं केव्हा तरी फळ मिळेल, असं होऊ शकतं. परंतु जर असं कळलं आपल्याला की स्वप्नामध्ये जसं हे सगळं व्यर्थ असतं, हे केव्हा कळतं? जागं झाल्यानंतर कळतं ना. त्याचप्रमाणे जागृतावस्थेमध्ये आपण जे काही कर्म करू, ते सगळं इथेच ॲप्लिकेबल आहे. आणि ॲप्लिकेबल म्हणण्यापेक्षा इट इज ॲप्लिकेबल इन द वर्ल्ड ऑफ रिलेटिव्हिटी. तर ह्या सापेक्ष जगामध्येच फक्त ते ॲप्लिकेबल आहे. तर ते जर आपल्याला कळलं, तर मग आपण त्याच्यामध्ये खूप आसक्त नाही होणार. दिस इज व्हॉट विल हॅपन. अगा आत्मजेच्या विषयी जीवो जैसा निरभिलाषी, तैसा कर्मी अशेषी निष्कामू होई. अरे अर्जुना, आपल्या मुलीविषयी जसा आपला जीव निष्काम असतो, त्याचप्रमाणे सर्व कर्मांच्या फलाविषयी तू निष्काम हो. आपली स्वतःची जी मुलगी असतील तिच्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची कामना किंवा वासना येणार नाही. तर जसा आपल्या मुलीविषयी आपला जीव निष्काम असतो, त्याचप्रमाणे सर्व कर्मांच्या फलाविषयी तू निष्काम हो. त्या कर्मांचं फळ मला नको आहे. वन्हीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी, क्रिया जिरोदे तैसी शून्या माझी. अग्नीची ज्वाळा जशी आकाशात व्यर्थ जाते, म्हणजे तिचा काही परिणाम होत नाही,
त्याचप्रमाणे तुझ्याकडून होणारी कर्मे शून्यामध्ये जिरू देत. अग्नीची ज्वाळा आकाशामध्ये वर व्यर्थ जाते. आकाशामध्ये जर ज्वाळा गेली त्याचा काही उपयोग नाही होणार ना. त्या ज्वाळेनी समजा त्याच्यावर आपण एखादं पातेलं ठेवलं असेल तर गरम होईल ते, परंतु जर आकाशात गेली ज्वाळा तर काय, व्यर्थ जाईल, तिचा काही परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे तुझ्याकडून होणारी सगळी कर्म शून्यामध्ये जिरू देत. म्हणजे जणू काय ती कर्म केलीच नाहीत अशी तुझी चित्तवृत्ती असू दे. अर्जुना हा फलत्यागू, आवडे कीर असलगू, परी योगा माझी योगू धुरेचा हा. अर्जुना, हा फलत्याग सोपा वाटतो खरा, पण सर्व योगांमध्ये हा योग श्रेष्ठ आहे. येणे फलत्यागे सांडे, ते ते कर्म न विरुढे, एकची वेळे वेळू झाडे वांझे जैसी. जसं वेळूचं झाड एक वेळ व्यालं की पुन्हा वीत नाही. वेळू म्हणजे बांबू ना, आय गेस. तर त्याचं झाड एकदा व्यालं म्हणजे पुन्हा वीत नाही, म्हणजे त्या कर्माला पुन्हा अंकुर फुटत नाही. ते कर्म सुखदुःखांचा भोग देण्यास पुढे जन्माला कारणीभूत होत नाही. तर समजा आपण आपलं कर्म केलं आणि फलत्याग केला, आपल्याला त्याचं फळ नको आहे, तर काय होईल की ते कर्म सुखदुःखांचा भोग देण्यासाठी पुढच्या जन्माला कारणीभूत नाही होणार. सो वी आर नॉट अज्युमिंग एनी डुअरशिप. आपण करतो पण आपल्याकडे घेत नाहीये आणि कर्मफळ पण आपण भगवंताला अर्पण करतोय. त्यामुळे त्या कर्मामुळे आपल्याला पुढचा जन्म नाही मिळणार. तैसे येणेची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. त्याचप्रमाणे ह्या शरीराला येणं म्हणजे जन्माला येणं संपतं. फार काय सांगावं, जन्म मरणाच्या खेपांवर दगड पडतो, म्हणजे जन्म मरणाच्या खेपा बंद पडतात. सो यू स्टॉप being born again and again and again. पै अभ्यासाची पावटी, ठाकीजे ज्ञान किरीटी, ज्ञाने येई जे भेटी ध्यानाची ये. मग अर्जुना, अभ्यासाच्या म्हणजे वरील 9व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे पायरीने ज्ञान म्हणजे परमेश्वराचं परोक्ष ज्ञान प्राप्त करून घ्यावं आणि त्या ज्ञानाच्या योगाने ध्यानाच्या भेटीस यावं. म्हणजे त्या ज्ञानाने माझ्या स्वरूपाचं ध्यान करावं. आता हे वाचायला समजायला मराठी सुद्धा कठीण आहे की पायरीने ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान प्राप्त करून घ्यावं. कसं असतं पहा, की आपल्याला ना ज्ञान कसं होतं, हाऊ डू वी लर्न थिंग्स. वी लर्न थिंग्स बाय ऑब्झर्विंग. वी लर्न थिंग्स बाय थिंकिंग ऑफ दॅट थिंग ॲज दी अदर. कुठल्याही गोष्टीबद्दलचं जे ज्ञान असतं ना, त्याला म्हणतात. आणि परोक्ष ज्ञान ह्या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का? परोक्ष म्हणजे दुसऱ्या कोणीतरी आपल्याला सांगितलेलं, त्याला म्हणतात परोक्ष ज्ञान. तर ह्या ज्ञानाच्या ज्या पायऱ्या आहेत, so there are 7 steps in realizing who we are according to Advait. तर पहिले काय असतं की अविद्या असते, म्हणजे वी डोंट अंडरस्टँड थिंग्स द वे दे आर. अविद्या. वी जस्ट डोंट नो थिंग्स द वे दे आर, अविद्या. मग त्याच्यावर एक आवरण असतं, आवरण म्हणजे देर इज ए कव्हरिंग, की ज्याच्यामुळे ते क्लिअरली काय आहे ते आपल्याला काही कळत नाही. त्याच्यामुळे मग विक्षेप होतो. विक्षेप म्हणजे वी मिसअंडरस्टँड थिंग्स, वी जस्ट डोंट सी इट द वे इट इज. विक्षेप. मग त्याच्यानंतर काय होतं की परोक्ष ज्ञान होतं. आपल्या मनामध्ये जो गैरसमज असतो ना, तो गैरसमज दूर करण्यासाठी कोणीतरी आपल्याला गुरु भेटतो आणि तो गुरु आपल्याला सांगतो की हे असं नाही, हे असं आहे. म्हणजे कसं असतं की पहिले आपण जे स्वतः आहोत ते आपल्याला माहितीच नाही आहे, अविद्या. वी डोंट रिअलाइज हू वी आर. सो वी कन्सिडर अवर सेल्स टू बी व्हॉट वी आर नॉट बिकॉज ऑफ आवरण. म्हणजे काय आहे की ह्या आपल्या स्वरूपावर आवरण कुठलं चढलेलं आहे? म्हणजे आपल्यावर पंचकोशांचं आवरण चढलेलं आहे ना. पंचकोश कुठले? अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय. दीज आर द 5 कव्हरिंग्स, 5 शीट्स, आवरण. त्याच्यामुळे वी डोंट नो हू वी आर. आणि मग विक्षेप. विक्षेप म्हणजे आपल्याला आपण हेच आहोत असं समजतो. अविद्या, आवरण, विक्षेप. पण त्याच्यानंतर मग परोक्ष ज्ञान. मग कोणीतरी गुरु येऊन सांगतो की अरे बाबा तू म्हणजे देह नाही आहे.
तर हे आपल्याला परोक्ष कळलं, म्हणजे somebody else has told us. पण मग त्याच्यानंतर अपरोक्ष अनुभूती होते. अपरोक्ष अनुभूती म्हणजे वी अवरसेल्व्हज रिअलाइज दॅट हा, त्या माणसाने सांगितलं ते बरोबर आहे. मी म्हणजे काही देह नाही आहे. मी म्हणजे शुद्ध चैतन्य आहे. त्याच्यानंतर काय होतं की आत्यंतिक दुःख निवृत्ती होते. सो देर इज अ सिसेशन ऑफ सॉरो. आत्यंतिक दुःख निवृत्ती कशामुळे? आपण स्वतः कोण आहोत हे ओळखलं, समजलं, आपल्याला बोध झाला. आणि त्याच्यामुळे काय होतं, शेवटची पायरी म्हणजे निरंकुशा तृप्ती. निरंकुशा तृप्ती म्हणजे विदाउट एनी अंकुश, देर इज नो हिंड्रन्स, त्यांनी तृप्ती होते. आत्मनी एव आत्मना तुष्टा स्थितप्रज्ञ. सो अशा प्रकारे देर आर 7 स्टेप्स. तर त्यातली एक स्टेप म्हणजे परोक्ष ज्ञान. त्याची मधली स्टेप आहे ती. तर परमात्म्याचं किंवा परमेश्वराचं जे परोक्ष ज्ञान आहे, लेट मी शेअर द स्क्रीन अगेन. तर पायरीने ज्ञान म्हणजे परमेश्वराचं परोक्ष ज्ञान प्राप्त करून घ्यावं आणि त्या ज्ञानाच्या योगाने ध्यानाच्या भेटीस यावं. मग देन यू कॉन्टेम्प्लेट ऑन दॅट. आणि त्या ज्ञानाने माझ्या स्वरूपाचं ध्यान करावं. मग काय? मग ध्यानासी खेव देती आघवेची भाव, तेव्हा कर्मजात सर्व दूरी ठाके. मग सर्व भाव म्हणजे काचिक नाही, कायिक, वाचिक आणि मानसिक, दोन्ही शब्द मी एकत्र केले. मग सर्व भाव म्हणजे कायिक, वाचिक, मानसिक भाव ध्यानाला आलिंगन देतात. आपले सगळे जे भाव आहेत ना, ते सगळे भाव ध्यानाला आलिंगन देतात. म्हणजे काय? ध्यानात घडून जातात. त्यावेळेला मात्र त्यावेळेला कर्म मात्र जेवढं आहे तेवढं ते दूर राहतं. जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा कर्म दूर राहतं, म्हणजे होत नाही. कारण कर्म करण्याची साधनं किंवा द्वारे जी काया वाचा मन, ती सर्व ध्यानात घडून गेल्यामुळे, सो वी कॅन ओनली डू कर्म बाय काया वाचा मन. पण त्या काया वाचा मन ह्या तिन्ही गोष्टी ध्यानामध्ये घडून गेलेल्या असतात. त्यामुळे कर्म करायला कोणी जागेवरच नसतो, म्हणून कर्म होत नाही. सो वेन वी आर इन ध्यान, वी विल नॉट डू एनी कर्म बिकॉज काया वाचा मन आर ऑल एंगेज इन ध्यान. सो कर्म जेथ दुरावे, तेथ फल त्यागो संभवे. त्यागास्तव आंगवे शांती सगळी. फलाला उत्पन्न करणारं जे कर्म जेव्हा नाहीसं होतं, फलाला उत्पन्न करणारं ते जे कर्म फळाला उत्पन्न करतं ते जेव्हा नाहीसं होतं, तेव्हा फलत्याग संभवतो. आणि अशा त्या त्यागामुळे पूर्ण शांती म्हणजे पूर्ण ब्रह्मस्थिती हस्तगत होते. तर जेव्हा फळाला उत्पन्न करणारं कर्म नाहीसं होतं, कसं नाहीसं होईल? म्हणजे आपण कर्ताभाव टाकून दिला, म्हणून कर्ताभाव टाकून दिल्यामुळे ते कर्म संपलं, तेव्हाच तर फलत्याग होईल ना. सो इफ आय डू नॉट अज्युम द डुअरशिप, देन आय डोंट हॅव टू अननेसेसरीली एक्सपिरियन्स द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ माय कर्म. नाही का? मी जर कर्म त्याग केला असेल किंवा कर्ताभावाचा त्याग केलेला असेल, तर त्या कर्माचं जे फळ असेल ते मला अनुभवायला लागणार नाही. त्याच्यामुळे मग फलत्याग सहज संभवतो. आणि अशा त्यागामुळे शांती म्हणजे पूर्ण शांती, पूर्ण ब्रह्मस्थिती हस्तगत होते. सो विल बिकम अल्टिमेटली हॅपी. अल्टिमेटली हॅपी म्हणजे काय? शेवटचं जे सुख आहे किंवा शेवटचा जो आनंद आहे त्याच्यामध्ये तुम्ही बुडून जाल पूर्णपणे. म्हणून यावया शांती, हाची अनुक्रमू सुभद्रापती. म्हणून अभ्यासूची प्रस्तुती करणे येथ. म्हणूनच अर्जुना, शांती प्राप्त होण्याकरता हाच म्हणजे आत्ता सांगितलेला काय तो क्रम आहे. म्हणून सांप्रतकाळी तुला अभ्यासच केला पाहिजे. सो आय एम गोइंग टू स्टॉप हिअर. आणि 11व्या श्लोकाबद्दल आपल्या मनामध्ये जर काही विचार असलेत तर आपण बोलू शकतो. एनी कॉमेंट्स और क्वेश्चन्स? 12वा अध्याय 11वा श्लोक. ज्ञान नसेल जमत तर योग कर, योग नसेल जमत तर भक्ती कर, भक्ती नसेल कर्म तर कर्म कर, भक्ती नसेल जमत तर कर्म कर. सो लेट अस शेअर दी नेक्स्ट श्लोक. 12वा श्लोक करूया. वी आर नाव इन टू चॅप्टर 12 व्हर्स 12 पर्यंत आलो पण आज. वा. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासा ज्ञानाध्यानम विशिष्यते.
ध्यानात कर्मफल त्याग, त्यागाच्छा त्यागात शांतिरनंतरम. त्यागात शांती, शांती म्हणजे शांतीर अनंतरम. हे कसं आहे, if you cannot take this, if you cannot take to this practice, then engage yourself in the cultivation of knowledge. Better than knowledge, however, is meditation, and better than meditation is renunciation of the fruits of action. For by such renunciation, one can attain peace of mind. बघा, पहिल्यांदा आधी त्यांनी ज्ञान काय ते सांगितलं. ज्ञान ज्ञानापेक्षा चांगलं ध्यान आहे, आणि ध्यानापेक्षाही चांगलं इज रिनन्सिएशन ऑफ द फ्रुट्स ऑफ ऍक्शन. फॉर बाय सच रिनन्सिएशन वन कॅन अटेन पीस ऑफ माइंड. आपण जर कर्म केलं आणि कर्माचं फळ पूर्णपणे आपण भगवंताला अर्पण केलं, तर बाय सच रिनन्सिएशन वन कॅन अटेन पीस ऑफ माइंड. विनोबा काय म्हणतात, प्रयत्ने लाभते ज्ञान, पुढे तन्मयता घडे, मग पूर्ण फल त्याग, शीघ्र जो शांती देतसे. प्रयत्ने लाभते ज्ञान, ज्ञानासाठी पुष्कळ प्रयत्न करावा लागतो. त्याच्यानंतर तन्मयता म्हणजे ध्यान घडतं. त्याच्यानंतर मग पूर्ण फलत्याग, जो शीघ्र शांती देत असे. फलत्याग जर केला तर तो इमिजिएटली शांती तुम्हाला देऊ शकेल. मुक्त छंदामध्ये काय म्हणतात की ज्ञान असे अभ्यासाहुनी श्रेष्ठ, ध्यान ज्ञानाहुनी अधिक श्रेष्ठ, फलत्याग ध्यानापरी उत्तम, शांती असे त्याचा परिणाम. फलत्याग इज इव्हन बेटर दॅन ध्यान, आणि ध्यान इज बेटर दॅन ज्ञान. म्हणजे ज्ञान झालेलं जरी असलं तरी सुद्धा मनुष्य ध्यान करतच राहील, आणि ध्यान करत असल्यामुळे किंवा ध्यानामध्ये राहत असल्यामुळे फलत्याग आपोआप होईल. तर बाहेर दिसताना आपल्याला फलत्याग दिसेल, म्हणजे बाहेरच्या लोकांना सुद्धा फलत्याग दिसेल ना. आपण आतमध्ये काय ध्यान करतोय किंवा आपल्याला काय ज्ञान झालेलं आहे ह्याच्याबद्दल बाहेरच्या लोकांना काही कल्पना नाही येणार. परंतु कर्मफल त्याग, की आपण एखादी चांगली गोष्ट करतो आणि त्याच्या मोबदल्यात आपल्याला काही नको आहे, हा कर्मफल त्याग आहे. तर हा शांतीमध्ये परिणित होतो. सो दिस विल गेट कन्व्हर्टेड इन टू शांती. हा त्याचा परिणाम आहे. वृत्तबद्ध काय म्हणतात, अभ्यासा परते हि ज्ञान, असते तुझ्या हिती अर्जुना. अभ्यासा परते हि ज्ञान, असते तुझ्या हिती अर्जुना. शार्दूल विक्रीडित वृत्त. एनीबडी कॅन हेल्प मी विथ दिस. ध्याना ही परतेची ध्यान, असते जाणा हिता कारणा. ध्याना ही परतेची कर्म, करणे त्याच्या फळ्या त्यागुनी. याचे कारण अर्जुना, समज तू शांती मिळे त्यातुनी. अभ्यासा परते ही ज्ञान, असतं तुझ्या हिती अर्जुना. अभ्यासापेक्षा ज्ञान, आणि ज्ञाना ही परतेची ध्यान असते जाणा हिता कारणा. आता अभ्यास जर आपण केला, ध्यान जर केलं, तर हे आपल्या हिताचं आहे. आणि ज्ञाना ही परतेची ध्यान असते जाणा हिता कारणा. ज्ञानाच्या पलीकडे जे ध्यान आहे ते तुझ्या हिताचं कारण आहे. ध्याना ही परतेची कर्म करणं, त्याच्या फळा त्यागुनी. ध्यानाच्या पलीकडे सुद्धा जे आहे, जे तुझ्या हिताचं आहे, ते काय आहे की कर्म कर पण फळ त्याग. ह्याचं कारण अर्जुना तू समज की शांती मिळते त्यातून. अभ्यासा परते हि ज्ञान, असते तुझ्या हिती अर्जुना. ज्ञाना ही परतेची ध्यान, असते जाणा हिता कारणा. ध्याना ही परतेची कर्म करणे त्याच्या फळा त्यागुनी. याचे कारण अर्जुना, समज तू शांती मिळे त्यातुनी. आता मला ते शार्दूल विकडित वृत्त जमलं. इट इज सो गुड, इट फील्स वंडरफुल. दादा, येस. स्क्रीन नाही दिसत आहे. हा स्क्रीन नाही तुम्ही दिसत आहे. नाही ते, हा ते जरा तुम्ही आम्हाला तुम्ही वाचताय ते आम्हाला दिसत नाहीये. दिसत नाहीये ते. हो. Okay, so I'm going to go into my share screen options. Let me see how I can change the layouts and the options. Okay. Oops. नाही, मला हे ह्याच्यात नाही जमत आहे. I have to go and change that in my Zoom. Screen share. Got it. Automatically share screen desktop. म्हणजे ह्याच्या आधी तुम्हाला एकच स्क्रीन दिसली, दुसरी दिसलीच नाही का? मग जेव्हा मी ती स्क्रीन बदलली तेव्हा माझा चेहरा दिसला तुम्हाला, काय झालं?
नाही, चिंता. नुसतंच ते सुरुवातीचं दिसत होतं. तेच पण दिसत नंतर होतं. इट हा नेव्हर चेंज्ड. नाही. आता पहा, नाव दिस हॅज बीन फिक्स्ड, आय होप. हा मला दिसत होतं. हो, अरे हो, हो, मला नव्हतं दिसत. आता दिसतंय. आता दिसतंय. हो, आता आता दिसतंय मला पण. वंडरफुल, ग्रेट. तर आता हे शार्दूल विक्रीडित वृत्त जे आहे ना, आता मी पुन्हा म्हणणार आहे, कारण की आय गॉट इट दिस टाइम, सो आय एम गोइंग टू डू इट अगेन. अभ्यासा परते हि ज्ञान असते तुझ्या हिती अर्जुना. ज्ञानाही परतेची ध्यान असते जाणा हिता कारणा. ध्यानाही परतेची कर्म करणे त्याच्या फळा त्यागुनी. याचे कारण अर्जुना समज तू शांती मिळे त्यातुनी. ही चाल आहे त्याची. सो दिस इज व्हॉट ऍक्च्युली ह्याच्यावर ना आपली जी बहीण आहे ना प्रांजली, तिने रिसर्च केलेलं आहे की संस्कृतमधला श्लोक वाचला तर त्याचं वृत्त काय असायला पाहिजे हे वाचल्याबरोबर हर AI टूल विल टेल यू हाऊ टू सिंग इट. किती चांगलं आहे ना टूल AI. त्याच्यावरती PhD करते. आय थिंक शी हॅज ऑलरेडी डेव्हलप्ड दॅट टूल, आय डोंट नो. सो एनी हाऊ, जे आपल्याला शिकायचं होतं त्याच्यातनं ते हे होतं की ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षा कर्म श्रेष्ठ आहे. कुठलं कर्म? ज्याचं फळ आपण त्यागलेलं आहे ते. आता नाव आय एम गोइंग टू गो इन टू द. आता तुम्हाला ज्ञानेश्वरी दिसते का? होय. ओके. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानन विशिष्यते. ध्यानात कर्मफल त्यागा. त्यागात शांतीर. त्यागात शांती निरंतर. निरंतर शांती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला कर्म करणं आवश्यक आहे, फळाचा त्याग करून. सो आता बघा की ह्याच्यामध्ये कुठल्या दृष्टिकोनातनं सांगितलं जात आहे. जो भक्त सगुण उपासना करतोय, द वन हु इज डुईंग सगुण उपासना, तर जो सगुण उपासना करतोय तो भगवंताला आपल्यापेक्षा वेगळा मानतोय ना. म्हणजे जो द्वैतामध्ये आहे, तर जो द्वैतामध्ये आहे, जो भगवंताला आपल्यापेक्षा वेगळा मानतो आहे, त्याच्यासाठी हे सांगितलेलं आहे की तुम्हाला कर्म करणं आणि फळाची अपेक्षा न करणं किंवा फळाच्या इच्छेने कर्म न करणं हे तुमच्यासाठी सगळ्यात चांगलं आहे. विचार करा, जोपर्यंत आपण द्वैतामध्ये आहोत तोपर्यंत आपण काहीतरी कर्म करणार आहे ना. तर कर्म करा, परंतु त्याच्या फळाची स्वार्थी इच्छा मनामध्ये नका ठेवू. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान. ज्ञानापासोनी ध्यान विशेष जे. अर्जुना, मग अभ्यासापेक्षा ज्ञान हे खोल आहे आणि ज्ञानापेक्षा ध्यान अधिक महत्वाचं आहे. मग कर्म फल त्यागू तो ध्यानापासोनी चांगू. त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा. मग कर्मफल त्याग जो आहे तो ध्यानापेक्षा चांगला आहे आणि कर्मफल त्यागापेक्षा शांती सुखाचा भोग म्हणजे ब्रह्मसुखाचा अनुभव चांगला आहे. आता बघा, नाव ही हॅज कम बॅक फुल सर्कल इन टू अद्वैत वन्स अगेन. ब्रह्मसुखाचा बोध म्हणजे काय? इट विल बी द सेम थिंग ॲज आवर अद्वैत नेचर, इज इट नॉट? ऐसिया या वाटा इहीची प्रेरणा सुभटा. शांतीचा माझी वटा ठाकीला जेणे. अर्जुना, अशा या वाटेने आणि ह्याच मुक्कामाच्या क्रमाने ज्याने शांतीचा मध्य गाठला, त्याचं काय? त्याचं काय होईल की अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच. निर्ममो निरहंकार समदुःख सुखी क्षमी. समदुःख सुख क्षमी हा श्लोक आहे. आय एम गोइंग टू स्टॉप शेअरिंग हिअर आणि 12व्या श्लोकाबद्दल कोणाला काही बोलायचं असेल तर आपण बोलू शकता. इज एनीबडी अनम्युटेड? भावनाताई, काही बोलायचं का आपल्याला? भावनाताई, आर यू देअर? नमस्कार. हां, बोला ना भावनाताई. ओके, युअर माईक वॉज अनम्यूट, सो आय थॉट की यू वॉन्टेड टू से समथिंग. तर 12व्या बद्दल कोणाला काही आहे का चिंतन करायचं? 11वा आणि 12वा. अगेन वी स्टार्टेड विथ ज्ञान. ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ असं सांगितलं भगवंतानी. ध्यानापेक्षा कर्म विदाउट द डिझायर फॉर द फ्रुट्स हे सगळ्यात उत्तम सांगितलं. आणि मग शेवटी ब्रह्मसुखाचा अनुभव म्हणजे मग देन यू आर बॅक इन टू युअर स्क्वेअर वन विच इज अद्वैत. दिस इज व्हॉट ज्ञानेश्वर महाराज has told us. Let us see what the next श्लोक has to say. Chapter 12, verse number 13. त्याच्यामध्ये हे म्हणतात महाराज, 13 आणि 14 एकत्र आहे.
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. One who is not envious but is a kind of friend to all living entities, who does not think himself a proprietor and is free from false ego, who is equal in both happiness and distress, who is tolerant, always satisfied, self-controlled, and engaged in devotional service with determination, his mind and intelligence fixed on me. Such a devotee of mine is very dear to me. हा जो सगुण भक्त आहे त्याच्या क्वालिटीज, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे गुण काय आहेत हे भगवंत सांगतात आपल्याला 13व्या आणि 14व्या श्लोकामध्ये. सो लेट अस सी व्हॉट 13-14 सेज विनोबांच्या गीताईमध्ये. कोणाचा न करी द्वेष, दया मैत्री वसे मनी, मी माझे न म्हणे सोशी, सुखदुःखे क्षमा बळे. सदा संतुष्ट जो योगी, संयमी दृढनिश्चयी, अर्पी मज मनोबुद्धी, भक्त तो आवडे मज. कोणाचा द्वेष न करी, दया मैत्री वसे मनी, त्याच्या मनामध्ये दया आणि मैत्री आहे. मी माझे न म्हणे, सोशी दुःख आणि सुख, सुख आणि दुःख क्षमा बळे, तो सुख आणि दुःख सगळे सहन करतो क्षमेच्या बळेनी. ना, सदा संतुष्ट जो योगी, कोण? संयमी दृढनिश्चयी, अर्पी मज मनोबुद्धी, भक्त तो आवडे मज. जो सदा संतुष्ट आहे असा योगी जो आहे तो संयमी आहे, दृढनिश्चयी आहे, आणि तो मनोबुद्धी मला सगळी अर्पण करतो, मन आणि बुद्धी दोन्ही मला अर्पण करतो, असा भक्त मला आवडतो. तर 13 आणि 14 आपण एकत्र घेतले. सो लेट अस सी व्हॉट किशोर कुलकर्णी हॅज टू से अबाउट दॅट. 13-14 बद्दल. न करी द्वेष कोणाचा, असे जो मित्र सर्वांचा, सहृदय तसेच अलिप्त, समभाव सुख दुःखाप्रत. कोणाचा द्वेष करत नाही, सगळ्यांचा मित्र आहे, सहृदय तसंच अलिप्त आहे, सुख आणि दुःखाप्रत त्याचा भाव सम आहे. सदा समाधानी, स्थिरचित्त, निश्चयी, मन असे ताब्यात, मनबुद्धी केली मजसी अर्पित, मजसी अतिप्रिय असा भक्त. जो समाधानी आहे, स्थिरचित्त आहे, स्थितप्रज्ञ आहे, निश्चयी आहे, पण त्याच्या मन ताब्यात आहे, त्यांनी हे सगळं अर्पण मला केलेलं आहे, असा जो माझा भक्त आहे तो माझा प्रिय आहे. मनी द्वेष कोणा प्रति जास नाही, दयाळू तसा मित्र सर्वांसी तोही, नसे मोह आणि अहंकार त्यास, क्षमाशील दुःखी सुखी ही उदास. नंतर 14 मध्ये काय म्हणतात? समाधान ज्यासी सदा योगी जोही, नियंत्री मना धैर्य राखी सदाही, मना बुद्धीसी अर्पिले ते मलाची, असे भक्त ऐसा मला प्रिय तोची. मनी द्वेष कोणाप्रती नाही आहे त्याच्या. ही इज नॉट जेलस ऑफ एनीबडी. आणि दयाळू तसा मित्र सर्वांसी तोही, तो दयाळू आहे, सगळ्यांचा मित्र आहे. नसे मोह, त्याच्या मनामध्ये मोह नाही, अहंकार पण नाही आहे, क्षमाशील आहे आणि सुखदुःखामध्ये उदास येतो. समाधान ज्यासी सदा योगी जोही, नियंत्री मना धैर्य राखी सदाही, ज्याला नेहमी समाधान आहे, जो नेहमी योगात राहतो, मनावर नियंत्रण आहे, धैर्य आहे, राखी पण आहे. राखी सदाही, राखी म्हणजे इथे राखी म्हणजे हातात बांधायची राखी नाही आहे. धैर्य राखी सदाही म्हणजे जो नेहमी धैर्य राखून असतो. सो ही इज ऑलवेज धैर्यवान. मनाबुद्धीसी अर्पिले ते मलाची, त्यांनी आपल्या मनाला आणि बुद्धीला दोन्हींना मला अर्पण केलेलं आहे. असे भक्त ऐसा मला प्रिय तोची, तोच असाच प्रकारचा भक्त मला प्रिय आहे. तर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया. जो सर्व भूतांच्या ठाई
द्वेषाते नेणेची कही आपपरू नाही चैतन्या जैसा. त्याआधी संस्कृतचं ट्रान्सलेशन वाचतो मी मराठीमध्ये. मामा दांडेकरांनी केलेलं की सर्व भूतांच्या ठिकाणी द्वेषरहित म्हणजे सर्व भूतांच्या ठिकाणी मैत्री असणारा, कृपायुक्त, मी आणि माझेपणा रहित, सुख आणि दुःख या दोन्हींना समान मानणारा जो क्षमाशील आहे. म्हणजे सर्वव्यापी चैतन्याला ज्याप्रमाणे आपला व परकीपणाचा भाव कुठेच नसतो, त्याप्रमाणे त्याला लोकांविषयी आपला परकीपणा राहिला नाही. म्हणून तर तो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करण्याची गोष्ट जाणत नाही. जो परमेश्वर आहे, ज्यांनी सगळं हे जग निर्माण केलेलं आहे, त्याच्यामध्ये लोकांविषयी आणि आपला आणि परकेपणा नाही राहिलेला आहे. किंवा हा जो योगी आहे त्याच्यामध्ये सुद्धा लोकांविषयी आपला आणि परकेपणा कुठे राहिलेला नाही. म्हणून तो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करण्याची गोष्ट जाणतच नाही. उत्तमा ते धरिजे, अधमा ते अभेरिजे, हे काहीची नेणीजे वसुधा जेवी. उत्तमाचा स्वीकार करावा आणि नीच म्हणून नीचाचा त्याग करावा, हे ज्याप्रमाणे पृथ्वी जाणत नाही. का रायाचे देह चाळू, रंकाते परवते गाळू, हे न म्हणे कृपाळू, प्राणू पैगा. किंवा अर्जुना, राजाच्या देहाची हालचाल करावी आणि दरिद्री पुरुषाचा देह टाकून द्यावा, असं कृपाळू प्राण केव्हाही म्हणत नाही. म्हणजे इन डेथ वी आर ऑल इक्वल, किंग्स अँड पॉपर्स म्हणजे राजाच्या देहाची हालचाल करायची किंवा दरिद्री पुरुषाचा देह टाकून द्यावा, असं कृपाळू प्राण केव्हाही म्हणतच नाही. गायीची तृषाहरू, क्या का व्याघ्रा विष होई निमारू, ऐसे नेणेची का करू, ऐसे नेणेची गा करू तोय तैसे. गायीची तहान भागव आणि वाघाला विष देऊन मारू, असं करणं प्राण्याला ज्याप्रमाणे ठाऊक नसतं, मनुष्यच अशा प्रकारचा विचार करू शकतो. ठीक आहे ना. तैसी आघवियांची भूतमात्री, एकपणे जया मैत्री, कृपेशी धात्री आपणची जो. त्याचप्रमाणे एकपणाच्या बोधाने संपूर्ण प्राणीमात्राशी ज्याची मैत्री असते आणि जो आपण स्वतः कृपेची जन्मभूमी असतो, त्याबद्दल काय सांगतात? आणि मी हे भाषण नेणे, माझे काहीची न म्हणे, सुख दुःख जाणणे नाही जया. आणखी मी तू अशी भावना ज्याला माहिती नसते आणि माझं असं ते कोणीच असं काहीच म्हणत नाही, आणि ज्याला सुखदुःखाची जाणीव नसते, त्याचं काय होतं? देवीची क्षमे लागे, पृथ्वीसी पवाडू अंगी, संतोषा उत्संगी दिधले घर. त्याचप्रमाणे क्षमेच्या बाबतीत ज्याची योग्यता पृथ्वीसारखी आहे व ज्याने आपल्या मांडीवर संतोषाला घर दिलं आहे, संतोष ज्याच्यामुळे वाढलेला आहे, त्याचं काय होणार आहे? त्याचं हे होणार आहे की संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढ निश्चय, मय्यर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रिय. सर्वदा संतुष्ट योगी नियत चित्त, माझ्या ठिकाणी ज्याचं मन दृढ आहे असा, माझ्या ठिकाणी ज्याने मन आणि बुद्धी अर्पण केली आहे, तो जो माझा भक्त असतो तो मला प्रिय आहे. असं आहे 151व्या श्लोकी ओवी मध्ये काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? ते म्हणतात की वर्षा ऋतू शिवाय वार्षिये वीण सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषी जो. वर्षा ऋतू शिवाय जसा समुद्र पाण्याने नेहमी भरलेला असतो, तसा तो कोणत्याही बाह्य कारणाशिवाय संतोषाने नेहमी पूर्ण भरलेला असतो. यू कॅनॉट एम्प्टी दी ओशन, इट्स ऑलवेज कम्प्लीट. ठीक आहे ना. वाहुनी आपुलियाण, धरी जो अंतःकरण, निश्चया साचपण जया चैनी. जो अंतःकरणाला आपली शपथ घालून आवरून धरतो आणि ज्याच्या योगाने निश्चयाला खरेपणा असतो, तर जीव परमात्मा ध्वनी बैसवूनी ऐक्यासनी, जयाचिना हृदय भवनी विराजती. ज्याच्या अंतःकरणारूपी घरामध्ये जीव आणि परमात्मा हे दोन्ही ऐक्यरूपी आसनावर बसून शोभत आहेत
आपल्या अंतःकरणरूपी घरामध्ये आपण समजा जीव आणि परमात्मा हे दोन्ही ऐक्यरूपी आसनावर बसून शोभत आहेत. तर डू यू रिमेंबर याचा काय रेफरन्स आहे उपनिषदामध्ये? उपनिषदामध्ये त्या दोन पक्ष्यांची कहाणी येते ना, कथा. कुठले पक्षी आहेत ते? एक पक्षी ही इज सिटिंग ऑन ए शॅलो ब्रँच. शॅलो म्हणण्यापेक्षा ती लोअर ब्रँच. एक पक्षी खालच्या फांदीवर बसलाय आणि दुसरा पक्षी वरच्या फांदीवर बसलाय. तर ह्याची जी गोष्ट आहे ती इथे रिपीट होते बघा. आपल्या अंतःकरणरूपी घरामध्ये जीव आणि परमात्मा हे दोन्ही ऐक्यरूपी आसनावर बसून शोभत आहेत. जीव आणि परमात्मा यांचं ऐक्य ज्याच्या अनुभवाला आलेलं आहे, ऐसा योग समृद्धी होऊनी जो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई. अशा ऐक्यरूपी ऐश्वर्याने संपन्न होऊन जो आपलं मन आणि बुद्धी अखंड माझ्या म्हणजे सगुण रूपाच्या ठिकाणी अर्पण करतो, तो काय करतो? आतू बाहेरी योगू निर्वाळलेयाही चांगू तरी माझा अनुरागू सप्रेम जपा. अंतःकरणात आत्मैक्य प्रतीतीच्या दृढतेने, म्हणजे आत्मैक्य प्रतीती म्हणजे आवर सोल इज द सेम एज द इन्फिनिट डिवाइन. दॅट इज आत्मैक्य प्रती. त्याच्या दृढतेने आणि बाह्य शरीरात ध्यान, धारणा इत्यादिकांच्या द्वारे चांगल्या तऱ्हेने योगात तयार होऊन देखील ज्याला माझा सगुण स्वरूपाविषयी दृढ प्रेम असते. ओके, एनी क्वेश्चन्स सो फार? अंतःकरणात आत्मैक्य प्रतीतीच्या दृढतेने आणि बाह्य शरीरात ध्यान, धारणा इत्यादिकांच्या द्वारे चांगल्या तऱ्हेने योगात तयार होऊन देखील ज्याला माझ्या सगुण स्वरूपाविषयी दृढ प्रेम असतं. अर्जुना का तो भक्तू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभा मी कांतू वैसा पढिये. अर्जुना, तो भक्त तोच योगी आणि तोच मुक्त. तो जशी काही माझी म्हणजे नावडती बायको व मी तिचा नवरा असा तो मला आवडतो. तर अर्जुना, तो भक्त तोच योगी आणि तोच मुक्त. तो जशी काही माझी आवडती बायको आणि मी तिचा नवरा असा तो मला आवडतो. असा जो भक्त आहे तो एखाद्या नवऱ्याला त्याची आवडती बायको जशी आवडत असेल तसा तो भक्त भगवंताला आवडतो. हे ना तो आवडे मग मज जीवाचे नि पाडे हेही एथ थोकडे रूप करणे. इतकंच नाही तर तो मला जीवा इतका प्यारा आहे, पण माझं जे त्याच्यावर प्रेम आहे त्याला देखील ही उपमा अपुरी आहे. म्हणजे अशा प्रकारचा भक्त मला इतका जीवा इतका प्यार आहे, म्हणजे प्यारा आहे म्हणायला पाहिजे, जीवा इतका मला आवडतो, पण माझं जे त्याच्यावर प्रेम आहे त्याला देखील ही उपमा अपुरी आहे. आय कॅनॉट रिअली एक्सप्लेन टू यू एक्झॅक्टली हाऊ आय फील अबाउट हिम. तरी पढियंतयाची कहाणी हे भुलीची भारणी ये तव न बोलणी परी बोलवी श्रद्धा. परंतु प्रेमळ भक्तांच्या गोष्टी हा मला भुरळ पाडणारा मंत्र आहे. प्रेमळ भक्तांच्या गोष्टी बोलून दाखवण्यासारख्या नाहीयेत. पण अर्जुना, तुझी माझ्यावरील श्रद्धा मला असली न बोलवण्याची गोष्ट बोलाव्यास लावते. प्रेमळ भक्तांच्या गोष्टी हा मला भुरळ पाडणारा मंत्र आहे. हे मी गोष्टी बोलून दाखवण्यासारख्या नाहीयेत, कारण की काय आहे की ही इज टेलिंग अबाउट हिमसेल्फ ना. सो मे बी ही इज ए बिट शाय. पण अर्जुना, तुझी माझ्यावरील श्रद्धा मला असली न बोलाव्याची गोष्ट बोलायला लावते. सो व्हॉट एव्हर ही इज गोइंग टू से नाव, दॅट इज गोइंग टू बी समथिंग ही हॅज नेव्हर टोल्ड एनीबडी. ठीक आहे. म्हणून गा आम्हा वेगा आली उपमा एरवी काय प्रेमा अनुवादू असे. म्हणून आम्ही म्हणजे बायकोची आणि जीवाची झटकन उपमा देऊ शकलो, नाहीतर या प्रेमाला बोलून दाखवता येईल का? बोलून नाही दाखवणार, तुम्हाला उपमा दिली फक्त. आता असो हे किरीटी पै प्रियाची या गोष्टी दुणा थाव उठी आवडी गा. आता अर्जुना हे असू दे, पण प्रियकर भक्तांच्या गोष्टी बोलण्यात प्रेमाला दुप्पट बळ चढतं. इट इज ट्रू.
तयाही वरी विपाये प्रेमळू संवाद्या होय. तिथे ती एक गोडीसी आहे कंटाळे मग. त्यात आणखीन चर्चा करणारा प्रेमळ भक्त मिळाला तर मग त्या आनंदाला दुसरी काय उपमा आहे. म्हणून गा पंडुसुधा तुझी प्रियू आणि तुझी श्रोता वरी प्रियाची वार्ता प्रसंगे आली. म्हणून अर्जुना तूच प्रेमळ भक्त आणि प्रेमळ श्रोता आहेस. त्याशिवाय आणखी प्रसंगानुसार प्रेमळाचीच गोष्ट बोलण्याची वेळ आली तर काय होईल. तरी आता बोलो भले या सुखा मिनलो ऐसे म्हणत खेवी डोलो लागला देवो. जरी प्रेमळाची गोष्ट शब्दांनी बोलून दाखवता येत नसली तरी मागल्या ओवीत सांगितल्याप्रमाणे प्रेमळाच्या त्रिपुटीचा प्रसंग आलाय. तर आता मी बोलतोय हा बोलण्याच्या सुखाचा आपल्याला कसा काय चांगला योग आला आहे असं म्हणता क्षणीच देव डोलायला लागले. मग म्हणे जाण तया भक्तांचे लक्षण जया मी अंतकरण बैसो घाली. मग ज्ञानदेव म्हणाले की मग श्रीकृष्ण म्हणाले ज्या भक्ताला मी आपलं अंतःकरण बसायला देतो त्या भक्ताची लक्षणं समजून घे. म्हणजे आतापर्यंत आपण निर्गुण आणि सगुण भक्तांबद्दल बोललो. आता काय सांगणार आहे की ज्या भक्ताला मी आपलं अंतःकरण बसायला देतो, माझ्या इच्छेने तो माझ्या हृदयात येऊन बसतो, त्या भक्ताची लक्षणं समजून घे. तर त्या भक्ताची जी लक्षणं आहेत ती आपण पुढच्या वेळेस घेऊ. परंतु समजा आत्ता आपल्याला काही चिंतन करायचं असलं 13व्या-14व्या बद्दल तर आपण बोलू शकता. 12 अध्याय 12 श्लोक 13 आणि 14. 12, 13, 14 असे 3 श्लोक आपण आत्ता घेतले. गो हेड इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स ऑर कमेंट्स. आणि नसले तर ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.